तर आपलं वैश्विक योग दिनामुळे सुरू झालेलं आहे. पण आर्थिक बाजारपेठ आपण तेवढी काबीज केलेली नाहीये. अजिबातच केली नाही असं मला म्हणायला लागेल म्हणावंसं वाटतं. कारण म्हणजे योग शिक्षणाचाही जर भाग असेल, तर तिथे परदेशांमध्ये योग शिक्षण देणाऱ्या कंपन्या आहेत. म्हणजे लिमिटेड लायबिलिटी कंपनी किंवा नॉट फॉर प्रॉफिट कंपनी अशा प्रकारच्या कंपन्या किंवा मल्टीनॅशनल आज ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारच्या कंपन्या योग शिक्षण देतात. आणि भारतामध्ये संस्था किंवा नॉट फॉर प्रॉफिट अशा प्रकारच्या कंपन्या किंवा मुख्यतः आश्रम किंवा संस्था हे योग शिक्षण देतात. हा मोठा फरक आहे. म्हणजे योगा कोअर पॉवर अशी सगळ्यात मोठी स्टुडिओची चेन आज जगातली आहे. आणि त्याचे केवळ अमेरिकेमध्ये किंवा परदेशामध्ये 220 शाखा आहेत, म्हणजे ब्रँचेस आहेत आज त्यांच्या. त्यांच्याकडे 10,000 एम्प्लॉईज आहेत. त्यातले 5,500 योग शिक्षक आहेत. म्हणजे त्याचं आज जर वैश्विक स्केल आपण जर बघितलं, तर त्या स्केलवर आज आपण कुठे आहोत ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. योगा मॅटचा विषय घेतला, योगाच्याबद्दलचे कपड्यांचा विषय घेतला, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहोत. आज आपल्याकडे कितीतरी प्रकारचं रॉ मटेरियल उपलब्ध आहे. म्हणजे ताग आहे आपल्याकडे, सूत आहे, ज्याच्यापासून आपण बनवून विकू शकतो. मी आता महिला क्षेत्रात काम करते, त्यामुळे सेल्फ हेल्प ग्रुपसारखी एक मोठी रचना आपल्या हातात आहे की त्या महिला असा प्रकारचा उद्योग करू शकतील खरं म्हणजे. पण आपण त्या अँगलनी त्या व्यवसायाकडे अजून पाहिलेलंच नाही आहे. ते जर आपण बचत गटातल्या महिलांना काम दिलं की तुम्ही योगा मॅट बनवा आणि आम्ही त्या विकू. प्रयत्न असा होतोय, आता भारत सरकार तो प्रयत्न करतंय की शक्यतो भारतीय उत्पादकांकडून त्या वस्तू घ्या, त्या प्रोक्युअर करा आणि त्या वापर करा, असं करतंय. पण ते ग्लोबल स्केलवरती जाण्यासाठी खूप मोठं काम आपल्याला करायला पाहिजे याच्यामध्ये. आणि व्यवसायाच्या खूप मोठ्या संधी आहेत आज युवकांना. जसं योग प्रमाणीकरण मंडळ आहे, योग सर्टिफिकेशन बोर्ड. कारण योगामध्ये जसा चांगल्या गोष्टी पसरल्यात, तसं त्याचं ट्विस्टिंग पण खूप झालेलं आहे. म्हणजे त्याची तोडमोड पण खूप प्रकाराने चालली आहे. म्हणजे मग बिअर योगा, डिअर योगा, डॉग योगा, अमुक योगा अशा प्रकारे त्याचं ट्विस्टिंग पण होताना दिसते. तर हा जो अपहार आहे किंवा या चुकीच्या पद्धती आहेत, त्या रोखण्याचं काम पण आपल्याला करायला लागणार आहे. आणि ह्याचं कारण काय असावं, तर योग आतापर्यंत कसं होतं की गुरु शिष्य परंपरेतून पुढे येत होता. त्यामुळे मला जसं समजला तसा मी केला. माझ्या गुरूंना जसं आकलन झालं किंवा त्यांना जशी आवश्यकता वाटली तसं ज्ञान त्यांनी मला दिलं. त्याच्यातलं स्टँडर्डायझेशन नव्हतं. म्हणजे अमुक आसन अमुक पद्धतीने अमुक वेळ करावं किंवा नाही करावं किंवा किती वेळा करावं, कोणी करावं, कोणी करू नये. तर हे जे स्टँडर्डायझेशनची प्रमाणीकरणाची प्रक्रिया आहे, तर ते आता योग प्रमाणीकरण मंडळ आपल्याकडे आहे. परदेशामध्ये हे काम आधीच झालं, कारण त्यांचा एक म्हणजे पाश्चिमात्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन हा त्यांच्या रक्तात भिनलेला आहे, जो आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे योग अलायन्स नावाची संस्था आहे. 2005 पासून त्यांनी हे योग शिक्षकांना प्रमाणपत्र देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. जे आपण आत्ता 2014-15 किंवा थोडंसं त्याच्या आधीकडे पलीकडे सुरू केलेलं आहे. पण हे योग प्रमाणीकरण मंडळ आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आणि त्यामुळे त्याला एक ऑथेंटिसिटी प्राप्त झालेली आहे. योग अलायन्स ही एक खाजगी रेटिंग एजन्सी आहे किंवा रेटिंग करणारी संस्था आहे. त्यामुळे भारताने केलेलं जे काम आहे त्याला आपोआपच जसं म्हटलं की स्वामित्व हक्क जगाने आपला मान्य केलेला आहे. आपण त्याच्यावरती आपली पुढची इमारत बांधायची आहे आपल्याला, खरं म्हणजे भारतीयांना. तर ह्याचा विचार आपल्याला भारतीयांना करायला लागेल. आणि हे सर्टिफिकेशन आता होत असल्यामुळे अनेक लोक पुन्हा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सुद्धा, म्हणजे आज भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून जगातल्या कुठच्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीला आपण योग शिकवू शकतो. त्यामुळे इथे खूप मोठी व्यवसायाची संधी भारतीय युवकांना, युवतींना, मध्यमवयीन लोकांना, गृहिणींना सगळ्यांना आहे. त्याच्याकडे आपण व्यावसायिक संधी म्हणून पण बघायला पाहिजे. केवळ मी माझ्या आरोग्यासाठी योग करेन, माझी आज पाठ दुखली म्हणून मी योगाला जाईन किंवा आता फारच वजन वाढलं म्हणून मी योगाला जाईन, इतक्या छोट्या उद्देशाने योगाकडे न बघता आज वैश्विक जो पट आहे योगाचा, त्या पटामध्ये मला कसं योगदान देता येईल ह्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये जायला पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं तुम्ही हा जो एक खूप वाईडन केला पर्स्पेक्टिव्ह, की मी माझं आरोग्य, माझी लवचिकता सोडून एक सामाजिक त्याचं जे परिमाण आहे
किंवा ते जाऊन आता तुम्ही जे वैश्विक म्हणताय आणि त्याचं आर्थिक गणित, राजकीय गणित खरंच मला माहीत नव्हतं आणि ते तुम्ही एक खूप छान सांगितलं. पण मला असं वाटतं ह्या सगळ्याचं कारण असं आहे, की भारताने योगाकडे केवळ एक आध्यात्मिक दृष्टिकोनातनं बघितलं. म्हणजे केवळ त्याचं आता त्याचं कमर्शियलायझेशन वगैरे सगळं झालेलं आहे. मग आता अजूनही त्याला एक ऑथेंटिसिटी देण्यासाठी योग जो आहे, ज्याला आता योगा म्हटलं जातं, तर त्याचा खेळ म्हणून स्वीकार होणार का? याच्याबद्दल मतमतांतरं खूप आहेत किंवा मत भिन्नता असायला वाव पण खूप आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की योगाची जन्मभूमी भारत आहे. पण योगाची कर्मभूमी आज भारत राहिलेली नाही आहे. म्हणजे 140 कोटीतले 10 किंवा 15 कोटीच लोक योग करतात. त्यात नियमित किती करतात वगैरे हा पुन्हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे आपल्याकडे सुद्धा. आणि अनेक लोकांनी खेळ म्हणून त्याला मान्यता मिळावी असा प्रयत्न केला. एका बाजूने योग आपण का करतो तर आपल्या मनातल्या ज्या नकारात्मक भावना आहेत, स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे, चढाओढीची भावना आहे, मला ह्याच्या पुढे जायचं आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, ह्या सगळ्या नकारात्मक भावनांचा लोप व्हावा किंवा लोप करावा म्हणून आपण एका बाजूने योग करतो आणि मग आपलं आणि देवाच्या मधलं अंतर आहे ते कमी होईल असं आपण म्हणतो. म्हणजे जी आपली आध्यात्मिक परंपरा आहे. मग योगाच्या खेळ म्हणून जेव्हा मान्यता योगाला मिळते तेव्हा मग त्या स्पर्धा घेण्यातनं काय होईल? कारण कुठचाही खेळ म्हटला की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवणं आलं, मग स्पर्धाभाव आला, मला कोणाच्या तरी पुढे जायचं आहे, मला पहिलं यायचं आहे, हा भाव आला. मग हे विरोधाभास आहे याच्यामध्ये. पण आजचं मी म्हटलं असं की आंतरराष्ट्रीय जे योगाचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपामध्ये जर बसवायचं असेल तर असे अनेक योगगुरूही म्हणतात किंवा भारत सरकारचीही त्या प्रकारची भूमिका आहे असं आपल्याला दिसतं. कारण खेलो इंडियामध्ये सुद्धा आपण आता योगासनांच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे किंवा योगासन फेडरेशन ऑफ इंडिया आहे, वर्ल्ड योगासन नावाची संस्था आहे आणि भारताचा तशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. पण असा एक हा विरोधाभास किंवा एक द्वंद्व हे योग आणि स्पर्धांबद्दल आहे. पण योगाची स्पर्धा होऊ शकणार नाही, योगासनांची स्पर्धा कदाचित होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तो योगासनांना आपल्याला खेळ स्वरूपात बसवता येईल आणि अनेक प्रकारचं जिम्नॅस्टिकमध्ये योगातले कितीतरी आकृतिबंध वापरले जातात आणि मग जे आपलं मूळ आहे, मल्लखांबामध्ये आहे, कलारीपट्टूमध्ये आहे, अशा अनेक प्रकारामध्ये योग आणि याचं साधर्म्य आपल्याला दिसतंच आहे. दोरीवरचे मल्लखांब म्हणजे काय, तर दोरीवरची आसनच आहेत ती. तर अशांच्या स्पर्धा होऊ शकतील असं म्हणून आज जगाची वाटचाल योग हा खेळ आहे इकडे चालली आहे किंवा भारताची सुद्धा ऑलिम्पिक भरवण्याची एका प्रकाराने तयारी चालू आहे आणि कदाचित 2036 किंवा 2040मध्ये आपल्याला ते ऑलिम्पिक भरवायला परवानगी त्या ऑलिम्पिक कमिटीकडनं मिळेल असं अशा प्रकारे आपण तोही डिप्लोमसीचा भाग आहे. त्या दृष्टीने आपली मुत्सद्देगिरी चालू आहे. सगळ्यात मोठी युवकांची संख्या आज आपल्याकडे, म्हणजे एवढं मोठं पॉप्युलेशन किंवा एवढी मोठी जनसंख्या लोकसंख्या असल्यामुळे तर युवकांची संख्या आहेच. पण आपला देश हा तरुणांचा देश मानला जातो कारण 18 ते 50 किंवा 40 या वयोगटातली मोठी संख्या आज आपल्याकडे आहे. त्यामुळे युवा ऑलिम्पिक भरवलं जाऊ शकतं आणि तोपर्यंत तरी त्याला मान्यता मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. पण असे प्रयत्न आत्ताच सुरू झाले असं नाही, तर ते 89-90 पासून योगासनांच्या स्पर्धा भरतात आणि आत्ताचे म्हणजे अनेकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.